Hello student, this is the third lecture of linear equation in two variable. लास्ट लेक्चर मध्ये आपण इथे ग्राफिकल मेथड जो की 2.1 प्रॅक्टिस सेट 2.1 आहे तो आपण स्टार्ट केला होता. त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 हा कंप्लीट केला होता आणि क्वेश्चन नंबर 2 मध्ये फर्स्ट जे 2 एक्झाम्पल आहेत ते आपण इथे सॉल्व्ह केले होते. ठीक आहे, तर आज आपण इथे त्याचा नेक्स्ट पार्ट इथे कंटिन्यू करणार आहे. ठीक आहे, तर लास्ट लेक्चर मध्ये आपण इथे ग्राफिकल मेथडने लिनियर इक्वेशन सॉल्व्ह केलं होतं. लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करणे मीन्स काय करणे, व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करणे. ठीक आहे, तर तुम्ही हे जे सॉल्व्ह करणार आहे ते तुम्ही ग्राफ पेपर वरती सॉल्व्ह करा. बोर्ड वरती एवढी अॅक्युरेसी मेंटेन होणार नाही. मी फक्त तुम्हाला फायनल रिझल्ट सांगत जाईल. त्या पद्धतीने तुम्ही ते ग्राफ पेपर वरती व्यवस्थित बाय स्केल न ड्रॉ केलं तर तुम्हाला अॅक्युरेट रिझल्ट मिळतील आणि जे रिझल्ट मी इथे सांगतोय तेच तुम्हाला आन्सर मिळेल. ठीक आहे, तर हे थर्ड टोटल ह्या प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये 6 क्वेश्चन आहे. तर 6 क्वेश्चन पैकी ऑलरेडी आपण 2 क्वेश्चन कंप्लीट केलेले आहेत. हा थर्ड क्वेश्चन आहे. ठीक आहे, तर हा थर्ड क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे ग्राफिकल मेथडने. तर ग्राफिकल मेथडने सॉल्व्ह करताना इथे आपण फर्स्ट इक्वेशन ऍज इट इज नोट करून घेऊया. ओके, आणि याचे पेअर्स फाइंड आउट करू. ओके, मी लास्ट लेक्चरला सांगितलं होतं मिनिमम 3 पेअर्स रिक्वायर्ड आहे जर एखादी लाईन आपल्याला ड्रॉ करायची असेल तर. ओके, जर मी x ची व्हॅल्यू पहिली 0 पुट केली, 0 प्लस y इज इक्वल टू 0, y पण काय येणार, 0 येणार. ओके, पेअर मिळाला 0 0. ठीक आहे, सेकंड जर x ची व्हॅल्यू मी 1 कन्सिडर केली ते तर y मिळणार आहे -1. ओके, आणि थर्ड सपोज x इज इक्वल टू 2 कन्सिडर केला तर इथे 2 प्लस y इज इक्वल टू 0, y इज इक्वल टू मिळणार आहे -2. ओके, हे जे पेअर्स आपले तयार झाले 3 0 0 1, -1 आणि 2, -2. ठीक आहे, सेकंड इक्वेशन बघूया आपण इथे 2x - y इज इक्वल टू 9. आता इथेही पेअर तयार करा जे की मिनिमम 3 रिक्वायर्ड. थोडासा बॉक्स छोटा करतो कारण आपल्याला पलीकडे स्पेस रिक्वायर्ड. एक्स वाय. ओके, जर x ची व्हॅल्यू मी इथे 0 कन्सिडर केली, फर्स्ट केस मध्ये x किती पुट केला, 0 पुट केला तर y येणार आहे -9. ओके, -9 हा पॉइंट येणार. नेक्स्ट x इज इक्वल टू 1 जर घेतला मी तर इथे 2 into 1 minus y is equal to 9. y is equal to 9 minus 2 minus 7 येणार. ठीक आहे, आणि जर मी इकडे थर्ड व्हॅल्यू x is equal to 2 पुट केलं तर 2 into 2 minus y is equal to 9. 9 minus 4 minus 5 येणार, 5 येणार आहे आणि शिफ्ट इथे झाल्यावर -5. ओके, हे मला व्हॅल्यू मिळाले तिथे. ओके, तर आता इथे मी ग्राफ ड्रॉ करतो. आता ग्राफ ड्रॉ करताना ही x आणि y च्या व्हॅल्यू कन्सिडर करायची. ठीक आहे, तर आपल्याला इथे y ची व्हॅल्यू -9 पर्यंत रिक्वायर्ड आहे. तर इथे 0 1 2 3 4 5. x च्या व्हॅल्यू मॅक्सिमम व्हॅल्यू ही x ची किती आहे, 2 पर्यंत. ठीक आहे, -1 -2 -3 -4 -5. इथे येणार आहे -1 -2 -3 -4 -5 -6 -7 -8 आणि -9. ठीक आहे, पुढं इथे येणार आहे 1 2 3 4 5 6. कारण आपल्याला y च्या पॉझिटिव्ह व्हॅल्यू नाही, सगळ्या निगेटिव्ह व्हॅल्यू. ठीक आहे, तर आपण ही फर्स्ट लाईन ड्रॉ करूया. फर्स्ट काय आपल्या इथे 0, 0 हा पॉइंट मिळेल. सेकंड आहे 1, -1 1, -1 इथे मिळेल.
येथे लक्ष सगळ्यांचं 1, -1 2, -2 हा इथे मिळेल पॉइंट आणि या 3 पॉइंट मधून एक पास करणारी लाईन ड्रॉ करा. ओके आणि ह्या लाईनचं इक्वेशन मिळेल x + y = 0. ओके सेकंड 0, -9 हा पॉइंट इथे मिळेल. 1, -7 हा पॉइंट इथे मिळेल आपल्याला आणि 2, -5 हा पॉइंट इथे मिळेल. ओके येते लक्षात. मी फक्त इथे जे पॉइंट आपण फाइंड आउट केले ते इथे प्लॉट करतोय आणि याच्यातून एक लाईन ड्रॉ केली. ही लाईन ड्रॉ केली. ओके आणि अशा पद्धतीने वर्किंग करायचं आहे आणि जिथे पॉइंट इंटरसेक्ट करतील तो आपला काय असणार आहे, कन्क्लुजन असणार आहे. ठीक आहे. तर इथे हे पॉइंट इंटरसेक्ट करतायत ह्या पॉइंटला आणि याचा आन्सर आहे 3, -3. मग आपल्या इथे पण अप्रॉक्सिमेट आले 3, -3. ओके आणि या पद्धतीने हे आन्सर फाइंड आउट करायचं. हे अशा पद्धतीने तुम्हाला इथे सॉल्व करायचं. ओके तुम्ही जर ग्राफ पेपर वरती ड्रॉ केलं तर बरोबर 3, -3 ला हे इंटरसेक्ट करतील आणि जिथे इंटरसेक्ट करतात ते आपलं काय असणार आहे, आन्सर असणार आहे x = 3 आणि y = -3. ओके हे अशा टाइप मध्ये सिंपल एक्झाम्पल नोट करून घ्या. Okay, next we have 4th numbers example. (3x minus y is equal to 2 and 2x minus y is equal to 3. Okay, या टाइप मध्ये आपण इथे हे सॉल्व करणार आहे. तर इथे लक्ष द्यायचं कशा पद्धतीने इथे सॉल्व होणार आहे. फर्स्ट जे आहे 3x minus y is equal to 2. हे जे ऑर्डर पेयर आपण फाइंड आउट करून घेऊ. x आणि y चं व्हॅल्यू. आता ऑर्डर पेयर फाइंड आउट करताना इथे ऑर्डर पेयर फाइंड आउट करताना x ची व्हॅल्यू पहिली जर 0 पुट केली, फर्स्ट कन्सिडर करा x = 0 तर y = -2 येणार. सेकंड जर x = 1 पुट केलं 1 तर इथे 3 × 1 - y = 2 -1 y = 1 येणार. आणि थर्ड पॉइंट जर x = 2 पुट केलं y = 4 येणार. 2 पुट केलं तर 4 येणार. ठीक आहे. हे पेयर आपल्याला इथे मिळालं. ठीक आहे. फर्स्ट इक्वेशन फर्स्ट लाईनची. आता सेकंड लाईन आहे 2x minus y is equal to 3. ठीक आहे. हे जे पण आपण पेयर्स फाइंड आउट करून घेऊया. x y जर मी फर्स्ट व्हॅल्यू x = 0 पुट केलं या इक्वेशन मध्ये तर 2 × 0 - y = 3 y = -3 येणार.
y is equal to -3. सेकंड, जर x is equal to 1 पुट केलं 1, तर इथे y is equal to -1 येणार, -1. आणि थर्ड, जर मी इथे 2 पुट केलं तर 2 into 2 minus y is equal to 3. 3 minus 4 minus 1, y is equal to 1 येणार. ओके, हे मिळालं आपल्याला इथे ऑर्डर क्लिअर. करेक्ट. ओके, नेक्स्ट आता आपण ग्राफिकल मेथडने हे सॉल्व करू. ग्राफिकल मेथड आता इथे सॉल्व करताना हे 0, मॅक्सिमम व्हॅल्यू x ची किती आहे 2 पर्यंत, ठीक आहे, -1 -2 ह्याची काही गरज नाही आपल्याला. आणि y चं व्हॅल्यू मॅक्सिमम किती आहे 4 पर्यंत आहे, तर 4 पर्यंत प्लॉट करून घेऊया. ओके, तर याच्यामध्ये 0 आणि -2 हा जो फर्स्ट पॉइंट आहे तो इथे मिळणार आहे 0 -2. सेकंड पॉइंट आहे 1 1, तो इथे मिळेल पॉझिटिव्ह 1 1. आणि थर्ड पॉइंट आहे 2 4, 2 आणि 4 हा इथे मिळेल. ओके, त्या अशा टाइप मध्ये पॉइंट मिळाले तर याच्यातून एक जॉईन करा एक लाईन, हे 3 पॉइंट्स मधून पास करणारी एक लाईन ड्रॉ करा. ठीक आहे, ही फर्स्ट लाईन झाली आपली. आणि याचं इक्वेशन काय असेल 3x - y = 2. आता सेकंड 0, -3, 0, -3 हा इथे भेटणार आहे पॉइंट, सॉरी -3 आहे ना, तर इथे भेटणार आहे 0, -3. 1, -1 हा इथे भेटणार आहे 1, -1. आणि 2, 1 हा इथे भेटणार आहे 2, 1. ओके, आणि याच्यातून एक लाईन ड्रॉ करा. या लाईन तुमच्या ऍक्युरेट येतील, बोर्डवरती एवढी ऍक्युरेसी मेंटेन नाही होणार. आणि याचा आन्सर मी सांगेल तिथे इंटरसेक्ट करता येते -1, -5. त्या इथे 5 ला इंटरसेक्ट करतात खाली. ह्या लाईन असं इथे -1, -5 ला इंटरसेक्ट करतात. म्हणजे याचा आन्सर काय आला, x = -1 आणि y = -5. तर अशा टाइप मध्ये तुम्हाला सॉल्व करायचं. 100% तुम्ही जर ग्राफ पेपर वरती ऍक्युरेट पॉइंट घेऊन जर ड्रॉ केलं, हे जे पॉइंट प्लॉट केले, तर तुम्हाला आन्सर आहे -1 आणि -5 मिळेल. ठीक आहे, तर हे नोट करून घ्या. नेक्स्ट आपण बघणार आहे 5 नंबरचं एक्झाम्पल. नंबरचं एक्झाम्पल 3x - 4y = -7.
5x minus 2y is equal to 0. ओके, तर हे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना आपण इथे फर्स्ट चे ऑर्डर पेअर फाइंड आउट करून घेऊया. हे इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे, थोडंसं वेगळ्या टाइप मध्ये. ठीक आहे, तर इथे ऑर्डर पेअर फाइंड आउट करताना एक बॉक्स तयार करू. x, y. नेक्स्ट, आता इथे सपोज मी कन्सिडर केलं की x ची व्हॅल्यू 0 पुट करायची. फर्स्ट केस मध्ये कन्सिडर केलं सपोज, तर इथे 4y is equal to 7 येणार आहे, y is equal to 7/4. ठीक आहे, आता 7/4 म्हणजे ह्याचा आन्सर पॉइंट मध्ये येणार आहे. ठीक आहे, फ्रॅक्शन मध्ये आन्सर येणार आहे, ही इंटिजर व्हॅल्यू नाहीये. तर आपण ज्यावेळेस इकडे ग्राफ पेपर वरती प्लॉट करतो त्यावेळेस आपल्याला इझी कुठलं पडतं, जर एखादी व्हॅल्यू इंटिजर असेल तर आपण इझिली प्लॉट करू शकतो. ठीक आहे, पण ही व्हॅल्यू कशी येते, इंटिजर व्हॅल्यू सॉरी फ्रॅक्शन व्हॅल्यू आहे, तर ही थोडंफार क्रिटिकल जाईल आपल्याला. त्यासाठी आपल्याला असे पेअर्स आयडेंटिफाय करायचे की ते दोन्ही पेअर कसे पाहिजे, इंटिजर पाहिजे. ठीक आहे, जर तुम्ही इथे फ्रॅक्शन मध्ये हे जर कन्क्लुजन केलं, फ्रॅक्शन मध्ये आन्सर आलं, तर तुम्हाला ते ग्राफ पेपर वरती ड्रॉ करताना ते ॲक्युरेट रिझल्ट मिळणार नाही. ठीक आहे, तर त्यासाठी तुम्हाला काय पाहिजे, तिथे इंटिजर व्हॅल्यू म्हणजे आपल्याला 0 ला फ्रॅक्शन येत आहे हे आपल्याला आयडेंटिफाय झालं की इथे 0 हा पेअर चालणार नाहीये. लक्षात आलं? आतापर्यंत आपण काय करत होतो, x च्या व्हॅल्यू 0, 1, 2 पुट करत होतो आणि बाकीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करत होतो, पण आता असं चालणार नाही. ठीक आहे, आता नेक्स्ट इथे 1 बघूया, 1 पुट करून, तर 3x minus 4y is equal to -7. 3 into 1 -7 -3. इथे पण बघा परत तीच व्हॅल्यू आहे. ठीक आहे, इंटिजर आली म्हणजे 1 ला पण आपलं येणार नाही, फ्रॅक्शन येतं. ठीक आहे, 2 पुट करून बघूया, 6 13 येईल. ठीक आहे, म्हणजे आपल्या इथे अशा व्हॅल्यू कशा फाइंड आउट करायच्या, तर इथे आपल्याला काय करायचं की इक्वेशन तयार करायचं ह्याच्यावर. इथे लक्षात, आपण पहिले 0 पुट केली, फ्रॅक्शन आलं, 1 पुट केली, फ्रॅक्शन आलं, 2 पुट केली, फ्रॅक्शन आलं. ठीक आहे, मग आपण परत कन्क्लुजन असं डिसाइड केलं इकडे की हे जे काही 3x आहे ते मी राईट साइडला मल्टिप्लाय करतो, शिफ्ट करून घेतो, -3x म्हणून, आणि y इज इक्वल टू, दोन्ही साइडचं मायनस साइन कॅन्सल झालं तर इथं प्लस बनेल. मग मला हे इक्वेशन मिळालं 7 + 3x डिवायडेड बाय 4. मग हे इक्वेशन मिळाल्यानंतर अशा व्हॅल्यू मला फाइंड आउट करायचे आहेत. x ची व्हॅल्यू अशी पुट करून न्यूमरेटरला अशी व्हॅल्यू आली पाहिजे की ती 4 ने डिव्हिजिबल पाहिजे. येते लक्षात? मग अशा बघा इथे व्हॅल्यू कुठल्या, जर मी इथे 2 पुट केलं तर इथे किती येणार आहे, 6 13 येणार आहे, 4 ला डिव्हिजिबल नाहीये. 4 पुट केलं 4, तर इथे किती होणार आहे, 12 + 7 19, 4 ला डिव्हिजिबल नाहीये. जर मी -1 पुट केलं, -1 पुट केलं तर बघा 4 ला डिव्हिजिबल आहे, करेक्ट आहे. -1 जर इथे पुट केलं तर इथे 7 + 3 × -1 डिवायडेड बाय 4, 7 - 3 डिवायडेड बाय 4, 4/4, आन्सर आलं 1. ओके, बघा दोन्ही व्हॅल्यू कशा आल्या, तिथे इंटिजर व्हॅल्यू आल्या. ठीक आहे, नेक्स्ट, आता इथे मी नेक्स्ट पेअर घेतो. इथे फर्स्ट पेअर मिळाला -1 1. आता इथे -2 पुट करून बघूया, -2 जर पुट केलं तर बघा इथे -6 बनेल, आणि -7 - 6 4 डिवायडेड बाय 4 म्हणजे 1/4 फ्रॅक्शन मध्ये येणार आहे. इथे -3 पुट केलं, -3 किती होणार आहे, 7 - 9, ते पण नाही समजणार. ठीक आहे, -4 पुट केलं तर 4 ला किती येणार आहे बघा, 4 12, 3 ला किती येणार, 9 2/4 येणार. 4 ला किती येणार, 12 आणि 7 5/4 येणार. ठीक आहे, पुढे जर मी इथे
त्यांनी आता 3 पुट केलं 9. हा इथे जर मी x ची व्हॅल्यू 3 पुट केली बघा इथे 3 x इज इक्वल टू जर 3 पुट केला अशा व्हॅल्यू मला इथे फाइंड आउट करावं लागतील. ठीक आहे 9 म्हणजे 16/4 आन्सर किती येणार आहे 4. नेक्स्ट जर x इज इक्वल टू मी इथे -5 पुट केलं -5 -15 आणि 7 -15 आणि मधून इथे 7 गेला तर 8 राहणार आहे 8/2 येणार. ठीक आहे -2 -2. ओके हे फर्स्ट इक्वेशनचे मला पेअर मिळाले. आले लक्षात सगळ्यांच्या कशा पद्धतीने आयडेंटिफाय केले पेअर. त्यासाठी मी म्हणलं होतं हे एक्झाम्पल इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे आता सेकंड पेअर फाइंड आउट करून घेऊया. इथंच लिहितो मी 5x - 2y is equal to 0 चे पेअर फाइंड आउट. x y आता जर मी इथं 0 पुट केलं तर y ची व्हॅल्यू पण किती येणार आहे 0 येणार. बघा ना इथे 0 पुट केलं तर y ची व्हॅल्यू 0 झाली. जर इथं मी 1 पुट केलं 1 नाही होणार सुटेबल. 2 पुट केलं 2 जमेल. 10 राईट साइडला जाईल -10 म्हणजे 5 येणार. ठीक आहे आणि इथं 3 पुट केलं 15 ला पण नाही होणार. 4 पुट केलं 4 चं होऊ शकतं. 4 पेक्षा मी काय करतो 4 न खूप लेंथी बनते तर 10 येईल. तर इथे -2 पुट करूया -2 -5 हे तुम्हाला आयडेंटिफाय करायचे पेअर. आता बघा इथे मी इथे सपोज 4 पुट केलं असतं 5 × 4 20 आणि 20 ला 2 ने डिवाइडेड केलं तर 10 म्हणजे ग्राफ पेपर मध्ये मला 10 पर्यंत व्हॅल्यू ड्रॉ करावं लागतील. ठीक आहे त्यासाठी मी काय केलं परत रिव्हर्स गेलो मायनस घेतलं आणि मायनस घेऊन ते रिड्यूस करण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे आता इथे प्लॉट करूया. हे एवढंच तुम्हाला करायचं आहे. ग्राफ पेपरवरती प्लॉट करायचं आणि जिथे इंटरसेक्ट होतील ते तुमचं सोल्युशन झालं. ठीक आहे खूप सिंपल ही एक्सरसाइज आहे फक्त थोडीशी लेंथी आहे. 0 1 2 3 4 5 -1 -2 -3 -4 -5 -1 -2 -3 -4 -5 1 2 3 4 आणि 5. ओके तर या पद्धतीने ते पॉइंट प्लॉट करूया. फर्स्ट पॉइंट आहे -1, 1 हा इथे येणार आहे. सेकंड पॉइंट आहे 3, 4 हा इथे येणार आहे. आणि नेक्स्ट पॉइंट आहे -5, -2 हा इथे येणार. ओके ह्याच्यातून एक लाईन पास करणारे ड्रॉ. ठीक आहे ही एक लाईन आहे. सेकंड पेअर आहे 0 0 2, 5 आणि -2, -5 ह्याच्यातून एक पास करणार आहे आपल्याला इथे लाईन ड्रॉ करायची आणि हे इथे इंटरसेक्ट होतात. तो इंटरसेक्टिंग पॉइंट आहे 1, 2.5. बघा इथे आपला पण ऍक्युरेट आला इथे 1 च्या इथे आणि म्हणजे x चा आन्सर किती आला 1 आणि y चा आन्सर 2.5. ते या पद्धतीने आपण इथे सॉल्व्ह केलं. आय होप की तुम्हाला इथे समजलं असेल. 1, 2.5 दिस इज द फायनल आन्सर. ओके नोट करून घ्या. हे 5th नंबरचं एक्झाम्पल होतं.
ठीक आहे. 6 नंबरचं एक्झाम्पल आहे. 2x minus 3y हे एक्झाम्पल आहे. ठीक आहे. हे आहे होमवर्क साठी, तुम्ही याचा होमवर्क करा. तर आता इकडे लक्षात द्या, एक डाऊट असा असेल की पेअर कसे घ्यायचे. पेअरचं मी तुम्हाला सांगितलं एक्झाम मध्ये जे एक्झाम्पल पडेल त्याच्यामध्ये 0 1 2 0 पासून स्टार्ट करायचं. 0 1 2 ओके. 0 ला जर आन्सर आपलं हे इंटिजर येत असेल वायचा आन्सर तर तो ऍक्सेप्ट करायचा, अदरवाइज रिजेक्ट करा. ठीक आहे. ओके. आणि जर एखादं सपोज ह्या पेअर मध्ये ह्या सिक्वेन्स मध्ये बसत नसेल 0 1 2 च्या, ठीक आहे, आताचं जे एक्झाम्पल आपण 5 नंबरचं बघितलं ते सिक्वेन्स मध्ये बसत नव्हतं, तर आपण त्यामध्ये काय केलं की पेअर्स मग इक्वेशन फाइंड आउट केलं, वायचं इक्वेशन 1 च्या फॉर्म मध्ये. ओके. आणि आपण त्याच्यावरून पेअर डिसाइड केलं. आता मी एक्झाम्पल नंबर 5 मध्ये तुम्हाला सांगितलं होतं. ठीक आहे. तर हे एक इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला पेअर्स. आता एक अजून एक डाऊट असेल की हेच पेअर घ्यायचे का, मग अदर पेअर घेतले तर आन्सर चेंज होईल का. तर आन्सर चेंज होणार नाही. ठीक आहे. पेअर्स कुठलेही घ्या, तुमचा आन्सर हे कसं राहणार आहे, सेम राहणार आहे. ठीक आहे. तर ह्या टाइप मध्ये इथे तुम्हाला काय करायचे, हे जे पेअर्स फाइंड आउट करायचे, हे जे पेअर्स फाइंड आउट करायचे आणि ते 3 पेअर्स फाइंड आउट करून त्यांच्या लाईन दोन्ही ड्रॉ करायच्या आणि त्या लाईन जिथे इंटरसेक्ट होतील ते तुमचं काय असणार आहे, सोल्युशन असणार आहे. ओके. तर याचा आन्सर येणार आहे, आन्सर आहे ह्याचा x इज इक्वल टू 8 आणि y इज इक्वल टू 4. हे ह्या एक्झाम्पल लास्ट एक्झाम्पलचं आन्सर आहे. ठीक आहे. इथे आपला प्रॅक्टिस सेट 1.2 कंप्लीट होतोय. नेक्स्ट लेक्चरला आपण इथे प्रॅक्टिस सेट 1.3 जो की डिटर्मिनंट वरती आणि ग्रामर रूल वरती डिपेंड आहे तो आपण कंप्लीट करणार आहे. ठीक आहे. खूप सिंपल प्रॅक्टिस सेट आहे 1.3. ओके. ठीक आहे. थँक्यू.